ती फोन उचलत नव्हती। अखेर तिची समजूत काढण्यासाठी रात्री आला आणि वेशीतच आक्रीत घडलं। गोविंद बर्गे प्रकरणात मोठी अपडेट। बीड जिल्ह्यातील गेवराई येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी प्रेमसंबंधात फसवणूक झाल्यानं आत्महत्या केली। नर्तकी पूजा गायकवाडशी असलेल्या प्रेमसंबंधात पूजानं बर्गे यांची बरीच फसवणूक केली होती। पैसे, जमीन आणि सोनं अशा अनेक वस्तू गोविंद यांनी दिल्या होत्या। पूजानं बर्गे यांच्याशी बोलणं थांबवल्यानं निराश झालेले बर्गे यांनी आत्महत्या केली। पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलंय। बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय। बीड येथील गेवराई मधील लुखा मसालाचे माजी उपसरपंच स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली आहे। सोलापुरातील बार्शी येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून गोविंद बर्गे हे मृत सरपंचाचं नाव आहे। त्यामुळे प्रचंड खळबळ माजली असून सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पूजा गायकवाड नावाच्या एका नर्तकीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं। तिच्या प्रेमात ते अगदी वेडे झाले होते। मात्र आधी गोड बोलणारी पूजा काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती। बर्गे यांचा फोनही उचलत नव्हती। त्यामुळे बर्गे यांनी हे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे। पूजाला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेल्या गोविंद यांनी काही तिच्याशी भेट झाली नाही। ते समजूत काढण्यासाठी तिथे गेले होते, मात्र पूजा यांना भेटलीच नाही। अखेर बर्गे यांनी कारमध्ये बसत दार लॉक केलं आणि पिस्तुलानं स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। या भयानक प्रकरणामुळे सोलापुरातही प्रचंड खळबळ माजली आहे। तर बर्गे हे ज्या गावचे माजी उपसरपंच होते त्या गेवराईमध्ये तर शोककळाच पसरली आहे। बर्गे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, भाऊ वगैरे असं कुटुंब आहे। ही बातमी समजल्यापासून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान या प्रकरणी बर्गे यांच्या मेहुण्यानं वैराग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। नर्तकी पूजा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलाय। प्रेमाच्या जाळ्यात फसवून घेतलं, पैसे, सोनं आणि बरंच काही। गेल्या वर्षी 2024 मध्ये गोविंद बर्गे यांची धाराशिव मधील कला केंद्रातील नर्तकी पूजाशी ओळख झाली। त्याचा फायदा घेत गोविंद हे विवाहित असल्याचं, त्यांना 2 मुलं असल्याचं माहीत असूनही पूजानं त्यांच्याशी प्रेमसंबंध ठेवले। तिच्या प्रेमात पडलेल्या गोविंद यांनी तिला वर्षभरात अनेकदा पैसे, जमीन, सोनं नाणं तसंच महागडा मोबाईलही दिला। भावाच्या नावावर 5 एकर शेती करा अशी मागणी ती गोविंद यांच्याकडे करत होती। तसं केलं नाही तर बोलणार नाही, माझ्याशी दुष्कर्म केलं असा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही तिनं त्यांना दिली होती। तिनं त्यांना बरंच लुबाडलं अशी माहिती आता समोर आली आहे। तर गेल्या काही दिवसांपासून पूजा ही गोविंदशी नीट बोलत नव्हती। गोविंद तिच्याशी बोलण्यास तिला फोन करायचे, पण ती फोन उचलत नव्हती। यामुळे ते निराश झाले। दोघांमध्ये आलेल्या वितुष्टामुळे त्यांना काहीच सुचत नव्हतं। अखेर तिच्याशी समोरासमोर बोलावं, तिची समजूत काढावी म्हणून घटनेच्या दिवशी गोविंद हे पूजाच्या गावी सासुरे येथे पोहोचले। तिला भेटावं, समजवावं या हेतून तो तिथे गेला। सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते तिथे पोहोचले, पण पूजा भेटल्यानंतरही ती तिच्या मागण्यांवर ठाम होती। त्यांच्यात काहीच नीट बोलणं झालं नाही। परिस्थिती जराही सुधारली नाही। अखेर गोविंद परत त्यांच्या कारमध्ये जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसले। कारचा दरवाजा त्यांनी आतून लॉक केला। जिच्यावर आपण जीव ओवाळून टाकला तिचं हे रुखरुख वागणं, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुटक बोलणं त्यांना झेपलं नाही आणि त्याच दुःख वेगात गोविंद बर्गे यांनी बंदूक घेऊन स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आयुष्य संपवलं। बर्गे यांच्या कुटुंबामध्ये त्यामुळे खळबळ माजली असून त्यांची 2 मुलं, कुटुंबाचा विचार करायला हवा होता अशी प्रतिक्रिया त्यांच्या भावानं दिली आहे।